विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑसिलेशन ह्या चॅप्टरमधील शेवटचा भाग थोडक्यात टाइप्स ऑफ ऑसिलेशन. The oscillations it is also called vibrations. The oscillations or vibration means the set of movement of particle. The set of movement of particle moves or transfer in same path again and again to and fro or up and down. Such motion is called oscillation or vibration. The oscillation or vibration are of two types. First type is called free oscillations, and second type is called forced oscillations. There are two types of oscillation. Free oscillation is also called a damped oscillation, and another type forced oscillation. That forced oscillation is also called undamped oscillation. मग सुरुवातीला आपण कंपॅरेटिव्हली त्याचा विचार करू की फ्री ऑसिलेशन अँड फोर्स ऑसिलेशन मध्ये काय बदल आहे किंवा कुठल्या ऑसिलेशनला फ्री ऑसिलेशन म्हणायचं. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं एक उदाहरण की डॅम्प्ड ऑसिलेशन. त्याचं पहिलं उदाहरण आपण घेतो सिंपल पेंडुलम. जर आपण सिंपल पेंडुलमला ऑसिलेशन दिले, समजा असा या प्रकारचा सिंपल पेंडुलम आहे, ही मेन पोझिशन आहे, आणि ऑसिलेशन दिले तर हा मागे पुढे टू फ्रो जे ऑसिलेशन होतात. एकदा दिल्यानंतर तो स्वतःहून मागे पुढे त्याचे ऑसिलेशन चालू आहे. म्हणजे द ऑसिलेशन्स or vibration of particle from its own position, स्वतःहून जो ऑसिलेशन घेणार आहे त्या प्रकाराला म्हणायचं फ्री ऑसिलेशन. पहिलं उदाहरण आपल्याकडे आहे सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम हे फ्री ऑसिलेशनचं उदाहरण आहे. त्यानंतर व्हायब्रेशन ऑफ ट्युनिंग फॉर्क. व्हायब्रेशन ऑफ ट्युनिंग फॉर्क. जर आपण ट्युनिंग फॉर्कचे प्रॉम रबर पॅडवर ट्राय केले तर ते प्रॉम इनवर्ड आउटवर्ड इनवर्ड आउटवर्ड इनवर्ड आउटवर्ड अशा प्रकारे त्याचं व्हायब्रेशन होतं. आपल्याला 12वीमध्ये त्याचं प्रॅक्टिकल आहे सोनोमीटरमध्ये. त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की हा ट्युनिंग फॉर्क काय आहे. ट्युनिंग फॉर्कला वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे ट्युनिंग फॉर्क सुद्धा एकदा फोर्स अप्लाय केल्यानंतर, एकदा स्ट्राईक केल्यानंतर नंतर त्याचे प्रॉमचे ऑसिलेशन हे फ्रीली होतात, स्वतःहून होतात. अशा प्रकारच्या ऑसिलेशनला आपण फ्री ऑसिलेशन म्हणतो. आणखी आपल्याला उदाहरण पाहता येईल, जे स्ट्रिंग आहे, स्ट्रेच्ड स्ट्रिंग. एखादी ताणलेली दोरी असते आणि त्याच्यामध्ये जर आपण त्याला स्ट्राईक केलं तर त्याच्यामध्ये लूप्स किंवा व्हायब्रेशन तयार होतात. ते सुद्धा उदाहरण आहे. त्याला सुद्धा आपण फ्री ऑसिलेशन म्हणू शकतो. स्ट्रेच्ड स्ट्रिंग किंवा LCR सर्किट मधलं कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंग हे सुद्धा फ्री ऑसिलेशनचं उदाहरण आहे. म्हणजे जो पार्टिकल, जी बॉडी स्वतःहून ऑसिलेट होणार आहे, त्याची मुवमेंट स्वतःहून होणार आहे, अशा प्रकाराला आपण फ्री
ऑसिलेशन असं म्हणतो. त्याचं उदाहरण आपण घेतलंय सिंपल पेंडुलम, ट्युनिंग फॉर्क आणि स्ट्रेच्ड स्ट्रिंग. त्यानंतर in case of forced oscillation, what is mean by forced oscillation? The oscillation of particle or movement of particle under action of external periodic force, under action of external periodic force, and also the external frequency other than natural frequency. That frequency is nothing but driver frequency, and such oscillation is called forced oscillation. फ्री ऑसिलेशन मध्ये तो पार्टिकल स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, तो नॅचरल फ्रिक्वेन्सीने स्वतःहून ऑसिलेट होणार आहे. ती नॅचरल फ्रिक्वेन्सी असते n इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट g/L. एवढी फ्री ऑसिलेशन मध्ये त्या पार्टिकलची नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, जी स्वतःची फ्रिक्वेन्सी असते, आणि तो त्या स्वतःच्या फ्रिक्वेन्सीवरून ऑसिलेशन घेत असतो. परंतु फोर्स्ड ऑसिलेशन मध्ये त्याला ऑसिलेट होण्यासाठी बाहेरून पिरियडिक फोर्स अप्लाय करावा लागतो, आणि तो बाहेरून जोपर्यंत बाहेरचा पिरियडिक फोर्स आहे आणि बाहेरच्या पिरियडिक फोर्सची जी ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीच्या आधारे तो ऑसिलेट होत असतो, आणि त्या प्रकारच्या ऑसिलेशनला म्हणायचं फ्री ऑसिलेशन. फॉर एक्झाम्पल क्लॉक पेंडुलम. क्लॉक पेंडुलम म्हणजे जोपर्यंत त्या क्लॉक पेंडुलमला आपण सेल टाकतो किंवा आपल्या हातामधलं घड्याळ असेल, भिंतीवरचं घड्याळ असेल, ते काटे फिरतात की जोपर्यंत त्याच्यामध्ये सेल आहे, म्हणजे कुठला तरी त्याला फोर्स अप्लाय करावा लागतो, आणि तो जर आपण फोर्स काढून घेतला तर ते ऑसिलेशन थांबतात किंवा तो स्वतःहून ऑसिलेट होत नाही. अशा प्रकारच्याला फोर्स ऑसिलेशन. किंवा दुसरं उदाहरण आपल्याला घेता येईल, सिलाईची मशीन असते बा, कपडे शिवण्याची मशीन. एक थोडी जुन्या काळाची विचारात घेतली तर पायाने आपण खाल्ला, त्याचा पॅडल वर खाली केला तर सुई अशी त्या सिलाई मशीनची वर खाली होते, आणि पाय आपलं हलवणं बंद केलं की त्याची मुवमेंट जी होणार आहे वर खाली ती थांबते. आता जर आपण विचार केला त्याच्या काळामध्ये तर त्याला छोटीशी मोटर आहे, इलेक्ट्रॉनिक मोटर. बटन ऑन केलं की ती सुई फास्ट खाली वर होते, पण बटन बंद केलं की लगेच ती थांबते. म्हणजे अशा प्रकारचं जे ऑसिलेशन आहे त्याला आपण फोर्स्ड ऑसिलेशन असं म्हणतो. म्हणजे सेविंग मशीन जे आहे, सेकंड एक्झाम्पल, सेविंग मशीन किंवा सिलाईचं मशीन किंवा क्लॉक पेंडुलम हे आहे फोर्स्ड ऑसिलेशनचं. पण फोर्स ऑसिलेशन मध्ये कुठली फ्रिक्वेन्सी असते तर ड्रायव्हर किंवा ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी असेल, आणि त्याला एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय करावा लागतो, तरच आपल्याला फोर्स्ड ऑसिलेशन पाहायला भेटतं. तिसरा ह्याचा मुद्दा, इन फ्री ऑसिलेशन द एम्प्लिट्यूड decreases slightly. फ्री ऑसिलेशन मध्ये एम्प्लिट्यूड हे स्लाइटली डिक्रीज होतं, आणि इन फोर्स्ड ऑसिलेशन एम्प्लिट्यूड सडनली बिकम झिरो. म्हणजे अप्लाय केलेला फोर्स काढून घेतला तर एम्प्लिट्यूड लगेच झिरो होतं. अशा प्रकाराला फोर्स्ड ऑसिलेशन म्हणतात. आणि फ्री ऑसिलेशन मध्ये एम्प्लिट्यूड हे लगेच झिरो न होता हळूहळू त्याचं एम्प्लिट्यूड कमी होतं आणि नंतर डिक्रीज होतं, आणि नंतर त्या ठिकाणी एम्प्लिट्यूड त्याचं कमी होतं आणि झिरो होतं. पण फोर्स्ड व्हायब्रेशनमध्ये जो लावलेला फोर्स आहे बाहेरचा तो आपण काढून घेतला की लगेच एम्प्लिट्यूड सडनली झिरो होतं. इन free oscillation it make oscillation its own. हा त्याचे ऑसिलेशन स्वतःहून घेतो, but in this case we applied the external
unbalanced periodic force and external driving frequency, and then it gets oscillation. That type of oscillation is called forced oscillation. तर आपल्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलंय फ्री ऑसिलेशन आणि फोर्स, ते आपण त्याचा विचार करूया. Suppose this is the fixed rigid support and a string is connected between these two rigid support. The first pendulum, पहिला जो पेंडुलम आहे हा भरीव आहे, solid sphere, say A. The another pendulum say C. We consider 4 pendula A, B, C and D. आपण आकृतीमध्ये 3-4 पेंडुलम घेतलेले आहेत. पेंडुलम A हा सॉलिड स्फिअर आहे, भरीव गोळा आहे. B, C आणि D हे पोकळ आहेत. जसा रबरी बॉल आतून पोकळ असतो त्या टाइपचे हे 3 पेंडुलम आहेत, B, C, D. आणि A हा थोडा भरीव आहे, स्फिअर आहे. And also we observe the length of pendulum A and C is same. The length of pendulum, A and C is same. आणखी काय दिसतंय? The length of pendulum B, is small. बाकीच्या पेक्षा B ची लेंथ कमी आहे. And length of pendulum D is large. पेंडुलम D आहे याची लांबी सर्वात जास्त आहे. याचा अर्थ जर आपण इक्वेशन घेतलं नॅचरल फ्रिक्वेन्सीचं, तर ते असतं n = 1/2 पाय अंडर रूट g/L. याचा अर्थ दिस फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजे या ठिकाणी B या पेंडुलमची लेंथ सर्वात कमी आहे, म्हणजे जी फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त असणार आहे. D या पेंडुलमची लेंथ सर्वात जास्त आहे, म्हणजे जी फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असणार आहे. नॅचरल फ्रिक्वेन्सी, the natural frequency B is large and natural frequency D is small. म्हणजे आपण फिगर मध्ये 4 पेंडुलम विचारात घेतले. B, C, D हे पोकळ आहेत आणि A हा पेंडुलम भरीव आहे. A आणि C ची लेंथ आपण सारखी घेतली, B ची लेंथ कमी आहे, D ची लेंथ सर्वात जास्त आहे. इक्वेशन वरून आपल्याला लक्षात येतं फ्रिक्वेन्सी आणि लेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे या ठिकाणी जर लेंथ कमी असेल तर फ्रिक्वेन्सी जास्त आहे, इथं लेंथ जास्त म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी असणार आहे. ठीक आहे. पुढले काय करायचे आपल्याला पहा की सपोज दिस A pendulum is a driver pendulum called forced pendulum, or its frequency is called driving frequency or forced frequency. सुरुवातीला आपण काय करणार आहोत, हे सर्व पेंडुलम फिगर प्रमाणे फिक्स आहे as shown in figure at rest. सर्व मीन पोझिशनला आहे. काय करणार आपण, फर्स्टली जर आपण पेंडुलम A ला ऑसिलेट केला along the perpendicular direction, म्हणजे तो असा ऑसिलेट नाही होणार, तो असा ऑसिलेट होईल.
आपल्याला इथं दाखवता येत नाही फिगर मध्ये की ए हा पेंडुलम जर परपेंडिक्युलर डायरेक्शनला ह्या स्ट्रिंगच्या ऑसिलेट केला तर काय होईल, सम टाइम जर थोड्या वेळाने काय होतं की अदर पेंडुलम बी सी अँड डी ऑल्सो ऑसिलेट इन द डायरेक्शन ऑफ पॅरलल टू पेंडुलम ए. ज्याप्रमाणे पेंडुलम ए ऑसिलेट होतो त्याच डायरेक्शनला बी सी आणि डी हे ऑसिलेट होतात. परंतु सुरुवातीला कोणता पेंडुलम ऑसिलेट होतो, ए पेंडुलम. बी सी आणि डी पेंडुलमला आपण ऑसिलेट केलेले नाही, आपण फक्त एक पेंडुलमला ऑसिलेशन दिले. हा ऑसिलेट झाल्यानंतर ह्याची जी ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी आहे ती बी सी कडे जाते आणि त्या फ्रिक्वेन्सीमुळे ड्रायव्हिंग फोर्स आणि फ्रिक्वेन्सीमुळे पेंडुलम बी सी आणि डी हे सुद्धा ऑसिलेट होतं. आणि आफ्टर सम टाइम ऑल द पेंडुलम इज ऑसिलेट पॅरलल विथ इच अदर. सर्व पेंडुलम एकामेकीला पॅरलल दिशेने ऑसिलेट होतात. बट इट इज ऑब्झर्व दॅट द पेंडुलम ए अँड पेंडुलम सी, जर आपण ऑब्झर्व केलं तर पेंडुलम ए आणि पेंडुलम सी चे एम्प्लिट्यूड सर्वात जास्त असतं. हा तर ड्रायव्हर आहे म्हणजे सी ह्या पेंडुलमचं एम्प्लिट्यूड सर्वात जास्त असतं आणि बी आणि डी चं जे एम्प्लिट्यूड आहे ते बी पेक्षा कमी येतं. इट इज ऑब्झर्व दॅट द एम्प्लिट्यूड ऑफ पेंडुलम ए अँड पेंडुलम सी, amplitude of pendulum A and C is large than pendulum B and C. That is, the pendulum C absorb large energy than pendulum B and pendulum C from this driver pendulum or forced pendulum. म्हणजे pendulum C का त्या दोघांची लेंथ सारखी आहे म्हणून तो पेंडुलम ए कडून जास्त एनर्जी घेतो आणि बी आणि सी चे लेंथ ए ला मॅच नसल्यामुळं ते कमी एनर्जी घेतात म्हणून सी चे एम्प्लिट्यूड हे बी आणि डी पेक्षा सारखे असतात. बी आणि डी चे एम्प्लिट्यूड सी पेक्षा कमी असतात म्हणजे ज्या वेळेस द फ्रिक्वेन्सी ऑफ ए मॅच विथ फ्रिक्वेन्सी ऑफ सी किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली इन केस ऑफ पेंडुलम सी पेंडुलमच्या बाबतीत जर त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि ए ची ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली देन द रिझल्टंट एम्प्लिट्यूड इज मॅक्सिमम अँड रिझल्टंट फोर्स intensity is maximum and that phenomenon is called resonance. That phenomenon is called resonance. And all three pendulums, the pendulum A is called, the pendulum A चे जे oscillation आहे that is called free oscillation आणि पेंडुलम बी सी आणि डी चे जे ऑसिलेशन आहेत त्याला म्हणायचं फोर्स्ड ऑसिलेशन. कारण की हा ए स्वतःहून ऑसिलेट होणार आहे परंतु बी सी डी हे ए च्या फोर्समुळे ऑसिलेट झाले म्हणून बी सी आणि डी पेंडुलमला फोर्स्ड ऑसिलेशन म्हणायचं आणि ए ला फ्री ऑसिलेशन म्हणायचं कारण की त्यांनी स्वतःहून ऑसिलेशन घेतलेले आहे. पुढला भाग आपण म्हटलंय की व्हॉट इज मीन बाय रेझोनन्स. The resonance is a phenomenon. Resonance is a phenomenon in which the body vibrate or oscillate under action of external periodic force. That is in case of forced vibration. म्हणजे रेझोनन्स हा फ्री व्हायब्रेशन मध्ये नाही पाहायला भेटत, तो फोर्स्ड व्हायब्रेशन मध्ये पाहायला भेटतो. आणि रेझोनन्स म्हणजे तरी काय की रेझोनन्स इज अ फेनोमेनॉन इन विच द बॉडी ऑसिलेट अंडर ऍक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अँड व्हेन
the frequency is equal to, or its natural frequency is equal to the frequency of driven body, so that the amplitude become maximum, intensity become maximum, and is called resonance. रेझोनन्स म्हणजे थोडक्यात मोठा थोडासा साऊंड किंवा त्याची इंटेन्सिटी जास्त किंवा त्याचा ॲम्प्लिट्यूड जास्त. जर बाकीच्या पेंडुलमच्या बाबतीत विचार केला तर याची फ्रिक्वेन्सी कमी आहे, कुणाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, म्हणजे ती मॅच होणार नाही. परंतु ए आणि सी ची लेंथ सारखी आहे, त्यामुळे यांची फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली, नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी, तर त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड लार्ज होतं, इंटेन्सिटी वाढते आणि त्यालाच आपण म्हणतो फेनॉमेनॉन ऑफ रेझोनन्स. म्हणजे जर आपण हाच एक्सपेरिमेंट आणखी वेगवेगळ्या लेंथला केला, म्हणजे आता आपण लेंथ समजा 1 मीटर घेतली, याची ही 1 मीटर आहे, म्हणजे अर्धा मीटर आहे, 2 मीटर आहे, आणि ह्याच पेंडुलमच्या आपण लेंथ चेंज करून जर आणखी हाच एक्सपेरिमेंट केला तर वी गेट द nature, we get the graph different length versus square of amplitude. But this is the origin, this is frequency, this is amplitude square or a square. Y axis वर आपण amplitude चा वर्ग घेतला, x axis वर frequency घेतली. जर आपण हाच एक्सपेरिमेंट वेगवेगळ्या लेंथला केला तर आपल्याला असं आढळून येतं की ॲम्प्लिट्यूडचा वर्ग आणि फ्रिक्वेन्सी याचा ग्राफ, इट ऑब्झर्व दॅट द नेचर ऑफ ग्राफ इज एज शोन इन फिगर. वी गेट द मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी and when the natural frequency match with resonant frequency or driving frequency. ज्यावेळेस नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी मॅच होते, एफ आपण घेतला, एन घेतला, समजा एन इज इक्वल टू एन आर, where n is natural frequency, n r is driving frequency. ह्या जर दोन फ्रिक्वेन्सी मॅच झाल्या तर ॲम्प्लिट्यूड सडनली इन्क्रीज होतं, मॅक्सिमम होतं, and that is called the concept of resonance, and that frequency is called resonant frequency. म्हणजे जर आपण ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढला, ज्यावेळेस नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी मॅच होते त्यावेळेस ॲम्प्लिट्यूड सडनली इन्क्रीज होतं, आणि इन्क्रीज झालेल्या ॲम्प्लिट्यूडलाच म्हणतात कन्सेप्ट ऑफ रेझोनन्स.